रविराज साबळे यांची बी आयडी गेली बरं का इंस्टाग्रामची. त्याचबरोबर आज आपली बी गेली का. परीला अजून माहिती नाही तिचा अकाउंट गेलं. त्याला लेकराला काय करणार इंस्टाग्राम काय, ते रोज आपलं व्हिडिओ बनवतं. पण आता लोक काय कमेंट करतात की लेकरांच्या जीवावर तो मोठा व्हायला लागला. तर मित्रांनो जस्ट आता म्हणजे दुपारचे 3 वाजले आणि जेवण झालं. मला इंस्टाग्राम बघावं म्हणलं थोडं, तर लय मोठा राडा झाला राव. मला वाटतं सगळ्यांचेच अकाउंट चालल्यात का काय. आता आपण सेल्फी व्हेरिफिकेशन केलं होतं बरं का, तरी बी आपल्याला का इंस्टाग्राम खोललं का नाही, हो का इंस्टाग्राम खोलतो, खोलल्याच लगी हा असा मेसेज यायला लागला. ह्या बघा यू आर सस्पेंडेड. काय चाललंय काय समजा नाही अजून. मी काय अपील वगैरे काय केलेले नाही. अपील करतो, पुढं काय प्रोसेस आहे बघतो. यूट्यूबला सगळं व्हिडिओ बघावं लागतील. पण सगळ्याच्याच आयडीला प्रॉब्लेम आहे बरं का, सगळ्यांनाच येणार आहे. पण ज्याने जर नियम तोडलेत तर त्यांची आयडी वापस येत नाही. आता आपण तर कुठलाच नियम तोडलेला नाही आहे, कसलाच नियम तोडलेला नाही आहे. आणि जे काय व्हिडिओ असतील असे तर ते आपण व्हिडिओ म्हणजे डिलीट केलेत. म्हणजे एक व्हिडिओला परीच्या ते काय झालं होतं, कांटाळीत मारायचे होते सीन, तर त्याला पडलं होतं फेसबुकला. आणि ती व्हिडिओ मी लगे इकडे इंस्टाग्रामला टाकला बी नाही का. तर पहिला व्हिडिओ फेसबुकला असतो, नंतर यूट्यूबवर, नंतर इंस्टाग्रामला असतो. पण मी ती व्हिडिओ इकडे टाकला बी नाही, काय नाही. काय झालं येईल आपली आयडी महागारी भाऊ. आता प्रयत्न तर करतोय मी. परीला माहित नाही, परीला बी माहीत नाही. आम्ही आता जस्ट माझं जेवणच झालं. घरात फर्निचरचं काम चालू आहे का इकडे बघताय. सगळा आवाज बिवाज ह्या रूममध्ये सगळं आपलं शिफ्ट केलं ना सामान. आणि आपली 6.5 लाख पावणे 7 लाखापर्यंतची आयडी आहे. आणि सगळ्यात मोठी आयडी म्हणलं तर आमची ती आहे. म्हणजे इतकं वाईट वाटायला लागलं की आता प्रमोशन आपल्याला सगळे ह्याच्यावरच येतात हो. म्हणजे काय लेडीजचं फॅसेस कॅनेडा, परत घरातले किचन क्लीनर, म्हणजे बरंच काही असे प्रोडक्ट असतात आपले, त्याचे प्रमोशन आपल्याला ह्या इंस्टाग्रामवर येत होते कसे तरी. आता म्हणजे एकतर यूट्यूब बी शांत झाले. कसं झालं, परीला शाळेला टाकलं मित्रांनो CBS पॅटर्नला, आणि तिचा अभ्यास वाढला, त्याचं ट्युशन. त्याच्यामुळे ते आम्ही म्हणलं आपण साईड बिझनेसलाच जावं. मग साईड बिझनेसला आपण ह्या प्रमोशनवर आपलं भागत होतं, त्याचा काय विषय नाही. आपलं प्रमोशन येत होतं, 5-10 हजार भेटत होते महिन्यातून. 5-6 प्रमोशन येत होते. आता एवढा मोठा राडा झाला आहे. आता सेल्फी व्हेरिफिकेशन केलं होतं मी. जसं पुढं व्हिडिओ येईल किंवा म्हणत आहे की अकाउंट हॅक होईल, सेल्फी व्हेरिफिकेशन करून घ्या. तिन्ही अकाउंटचे मी मोबाईल नंबर चेंज केले, सेपरेट मोबाईल नंबर आणि सेल्फी व्हेरिफिकेशन करून घेतले तिन्ही अकाउंटचे. तरी बी राडा गेला. आता हे माझं दुसरं अकाउंट आहे, सस्पेंड होतं आहे ते. पहिलं अकाउंट माझं बिझनेसचं होतं, पण ती काय झालं, लॉग आउटच केलं मी त्याला. लॉग आउट केल्यामुळे ती महागारीच येणं मुश्किल झालं. आणि ह्या अकाउंटला मला प्रमोशनचा व्हिडिओ टाकायचा होता. मग मी त्याला लॉग आउट केलं आणि परत मला त्याचं पासवर्डच घ्यावं ना, असा राडा झाला. आता ह्या आयडीज आपल्याकडे आहे सगळंच, नंबर ईमेल आयडी सगळं आहे. तर आता बघू, ट्राय करतो काय होतं आहे काय नाही. पण सध्या इंस्टाग्रामचं विषय लय हार्ड आहे बरं का. आता रविराज साबळे यांची बी आयडी गेली बरं का इंस्टाग्रामची. त्याचबरोबर आज आपली बी गेली. काल मला वाटतं रविराज साबळेची गेली सकाळपासून. तरी मग तो रविराज साबळेचा व्हिडिओ कसं काय पुढे आहे नाही, तर त्यांची पण गेली. आणि आपली बी आत्ता जेवताना म्हणजे काय विषय काय म्हणजे सरळ मार्गी चाललं तरी काहीतरी आडवा. नाही. इंस्टाग्राम तुम्हाला सांगतो, इंस्टाग्रामची जी काम करण्याची पद्धत आहे का ती बरोबर नाही. टिकटॉक होतं, इतक्या वर्ष टिकटॉक चालवलं, पण कधी कोणाचं अकाउंट बॅन झालंय असं ऐकलं नाही बरं का टिकटॉकचं. पण इंस्टाग्रामचं सारखंच आहे, धडाधड आयडिया उडत्या त्या येते त्या वापस. पण ज्याच्या काय लय चुकीच्या असतील त्याच्या माघार येत नाही. आता आपण बघू, आपली आयडी जर आपलं जर काय चुकलं असेल तर आपली बी गॅरंटी कमी आहे. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्ही कधी तसे व्हिडिओ केलेच नाहीत की आपले सगळे कौटुंबिकाने नॉर्मल व्हिडिओ आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये अश्लीलता म्हणा काय असलं काय प्रकारच नव्हता. नॉर्मल साधे कॉन्टेंट नाही आवडलं तर व्ह्यूज येत बी नव्हते आपल्याला, लाईक बी कमीच होत्या. एक नॉर्मल आयडिया होता आपला, तरी बी धडाका बसला आपल्याला. वाट लागली, बघू आता करतो प्रयत्न. म्हणजे आम्हाला वाटायचं की जी गेमिंगचे प्रमोशन करतात त्याच्यामुळे लोकांच्या आयडिया जातात. पण तसं आम्ही कुठलंच गेमिंगचं कुठलं म्हणजे तुम्हाला फसवायचा प्रयत्न आम्ही गेमिंगचं प्रमोशन कसलंच केलं नाही. मला एका गेमिंगच्या ह्याला 10, 20, 30 हजार सुद्धा देत होते. माझ्या यूट्यूबला तर मला भरपूर देत होते, 30, 35 हजार म्हणायचे मला प्रमोशन कर. पण मी करतच नव्हतो का, तर त्या गेमिंगमुळं लय जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. पण आम्ही म्हणलं, आणि तसलं एकही अशी अनलिगल जाहिरात केलेलीच नव्हती आपण. पण हे इंस्टाग्रामचा टेक्निकल इश्यू आहे बरं का. मी लय आयडियाचं निरीक्षण केलं, हे टेक्निकल इश्यू आहे. देवाच्या दयानं आयडी महागारी यावी, नाहीतर हे सगळे प्रमोशन बंद होतील. आणि सध्या एवढं टेन्शनमध्ये आहे, यूट्यूब बी डाऊन झालं आहे, वरून इंस्टाग्रामने बी दणका दिला आहे. आणि आता
बघू सगळं म्हणजे काय डोकं ब्लास्ट व्हायला लागले. आता अपील मारतो आणि बघतो आय डी वापस येते का नाही. ओके, तो कळवतो तुम्हाला लवकरच. तर मित्रांनो अपील तर दिली बरं का, आणि अपील दिल्यावर सेल्फी मागितली, सेल्फी वगैरे दिली, आणि आता ते म्हणलं रिव्ह्यूमध्ये जात आहे. तर रिव्ह्यूमध्ये गेल्याच्या नंतर मग मी काय केलं, 3दा सेल्फीचा आलं होतं ऑप्शन, 3दा दिलं फिनिश करून, म्हणजे त्याच ऑप्शनवर थांबलो होतो आम्ही लयवाळ. त्या ऑप्शनवर थांबल्यावरती 3दा सेल्फीचं आलं. मग मी यूट्यूबला व्हिडिओ बघितलं, त्याने बॅकनं उडवून टाकलं. मग ते बॅकला उडवलं का, आता इंस्टाग्राममध्ये रिटर्न गेलोय. तर आता दावायला लागले, लोड व्हायले, पण नेमकं काय व्हायले काय की अजून एकदा लोड करतो, म्हणजे बॅकनं उडवतो, बघतो काय होतंय का. तर सेल्फीचं मित्रांनो अजून प्रॉब्लेम आहे, म्हणजे ती जी कांड आहे का काढला हे अर्धा का हे पूर्ण पोचलाच नाही, एक बाजू राहते गायची. एकच मिनिट हा. तर मित्रांनो सेल्फीच्या ऑप्शनला काय लागलं, हात हलायला लागलाय, मला ब्लड प्रेशर हल्लाय सगळा, थरथर अंग कापाले, म्हणून स्टँड लावून फिट करायला लागलो सेल्फीचं. बघतो आता जरा जवळ घ्यावं लागतंय ते, सांगतो मी पुढं काय काय प्रोसेस होते. तर हो का असं यायला लागलंय, 3दा सेल्फी दिली राव, काय व्हायले काय समजाना झाले, ओपनच व्हाय नाही. तर पुढं जे आहे का ती काडीच टेकाना झाली, 4दा सेल्फी दिलाय मी तरी मी काय व्हाय नाही. आता इथं ह्या गाडीवर जरा रेंज आहे फुल, म्हणून म्हणलं अजून एकदा ट्राय करावं. जवळ घ्या जरा चार, अडकलं का काय? जवळ घ्या गोल. तर प्रयत्न भरपूर केला सेल्फीचा, मी दिलं मित्रांनो, शेवटचे 2 अँगलचा राडा होतोय. ती 2 अँगलचा विषय संपला की पुढची प्रोसेस येते, पण पुढची प्रोसेसच येईना झाली आहे. बघू आता पुढं काय काय होतंय. आणि परीला अजून माहिती नाही तिचं अकाउंट गेलं, त्याला लेकराला काय करणार इंस्टाग्राम काय, ते रोज आपलं व्हिडिओ बनवतं आणि बाहेर त्याला कोणी भेटलं की त्याला म्हणतं परी तुझे व्हिडिओ छान असते. तर बाहेर भेटलं म्हणजे बाहेर गेलं शाळेत, तर आता तुम्हाला सांगतो अख्खी शाळा ओळखते तिला. ज्या शाळेत टाकलंय का तिला अख्खी शाळा ओळखते, सगळी ओळखते. आणि बाहेर कुठं पण जाऊ द्या परीला परी म्हणून ओरडते ती, मोठी माणसं सुद्धा. तर त्या लेकराला तर काही माहिती नाही आहे, पण खूप ऑडियन्स तयार केली होती परीनं. परीचं जे बोलणं, तिचा जे आवाज, आणि आता चिवनं पण एंट्री मारली आहे मधातच. चिवचं बी भरपूर फॅन्स लोक झालेत आता. आणि राहिला विषय आमचा, आता आम्ही ज्यावेळेस नवरा बायको 2 व्हिडिओ बनवत होतो का, त्यावेळेस आम्ही म्हणायचो की यार लेकरांना, ते म्हणायचे आम्हाला व्हिडिओ बनवायचा, पण लेकरांना म्हणजे ऑडियन्सला की परीचा आवाज कॉमेडी ही आवडायला लागली. म्हणून मग परत मी काय केलं, हळूहळू त्यांनाच पंच दिले. नाहीतर आधी पंच माझ्याकडे होता, बायकोकडे होता, पण आता लोक काय कमेंट करतात की लेकरांच्या जीवावर तो मोठा व्हायला लागला. विषय कसा आहे, आम्ही पण व्हिडिओमध्ये आहे, फरक एवढाच आहे की जी मेन पंचिंग असते, जो मेन डायलॉग असतो तो मी लेकरांना देतोय. का तर त्यांचा आवाज लोकांना जास्त आवडतोय. तुम्ही कमेंट करून सांगा परीचा आवाज, चिवचा आवाज, त्याची ॲक्टिंग कशी वाटते. मला सुद्धा थोडीशी ॲक्टिंग कमी येते, मी म्हणत नाही काय मला जर लय जमतंय, थोडंसं जमतंय, पण माझ्यापेक्षा जास्त परी चिव छान ॲक्टिंग करते. प्रगतीला मला सेम ॲक्टिंग येते, एवढं काय नाही. तर मी माझे प्रयत्न चालूच आहे, ID लवकरच महागारी येईल आपली इंस्टाग्रामची, प्रयत्न करतोय आहे. आता लय छेडछाड करून चालणार नाही, 5 ते 6 वेळेस मी ट्राय केले त्याला. आता उद्या सकाळ जरा पहाटे 5 वाजता सेल्फीचं ट्राय करतो. ह्या शर्टावर केले, हीच कपडे घालून करावं लागणार आहे. तर राहून द्या, अशी साथ राहून द्या. ईश्वर चरणी प्रार्थना करतो यावं ID का तर प्रमोशन त्याच्यावर भरपूर येत आहेत. मला आपला महिना कसं 40-50 हजाराच्या वर नसतं, ते प्रमोशन इंस्टाग्रामच्या प्रमोशन जाहिरातीवर येतं आहे. आपल्याला प्रोडक्ट वगैरे येतात ना, त्याच्या जाहिरातीनं आता 3-4 प्रमोशन पेंडिंगवर आहेत. त्यामुळे एवढं टेन्शन आलं आहे. आणि घरात फर्निचरचा एवढा खर्च आहे ना, विषय सोडून लय पैसे जातात फर्निचरला. तर त्या घराचा पण पूर्ण व्हिडिओ येईल. प्रगती गावर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण घराचा फर्निचरची एकदम 1 नंबर डिझाईन मी केलेली आहे, तुम्हाला बघायला आवडेल पूर्ण घराचा कलर वगैरे झाल्यावर. ओके, आणि थँक्यू सो मच सपोर्ट दिला. आपली ID वापस यावं, ज्यांना वाटते आपली गावारी फॅमिली ID वापस यावी तर देवापाशी प्रार्थना करा. मी पण प्रार्थना करतोय का, तर आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही मित्रांनो. आजपर्यंत मी लय जणांना माझ्याकडे आलेल्यांना लय मार्गदर्शन केले की बाबा तू असं काम कर, असे व्हिडिओ बनव, असं कर तसं कर. पण कधी कोणाच्या आयुष्यात वाटोळ कुणाचं केलं नाही, कोणाला आडवं बी गेलेलो नाही. एवढं इमानदारीनं साधा सरळ माणूस आहे मी. त्याच्यामुळं आपली ID वापस येते, माझा आत्मविश्वास आहे. पॉझिटिव्ह विचार आहेत माझे. 100% आपली ID महागार येईल आणि लवकरच गवारी फॅमिलीला इंस्टाग्रामला येतात. चला.